तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सातारा स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अमेरिकन नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून लक्ष्य करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला। कोरेगाव रहिमतपूर रोडवरील सुभाषनगर येथील रिलायबल अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर मध्यरात्री छापा टाकून 17 आरोपींसह 4 महिलांना ताब्यात घेण्यात आलं। या कारवाईमुळे सायबर फसवणुकीच्या जाळ्याचा मोठा भांडाफोड झाला आहे। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 183/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 316(2), 318 4, 61 1, 3, 5 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 क व 66 ड अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईत कॉल सेंटरचा कथित मालक सागर सूर्यवंशीसह मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि राजस्थानमधील आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या जाळ्यावर मोठा आघात मानला जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार। काल रात्री सातारा पोलीसच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि कोरेगाव पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त टीमने एका गोपनीय माहितीच्या आधारे कोरेगाव या ठिकाणी एका फेक कॉल सेंटरचा भांडाफोड केलेला आहे। 21 तरुण आरोपी त्या ठिकाणी सापडलेले आहेत, जे प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की अमेरिकन नागरिकांची फसवणूक आणि खंडणी उकळणे अशा प्रकारांमध्ये तिथं इन्व्हॉल्ड असल्याचं दिसलंय। या 21 जणांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांच्याकडून चौकशी करण्यात आली। 5 आरोपींना त्यापैकी अटक करण्यात आलेलं आहे। माननीय न्यायालयाकडं पोलीस कस्टडियल रिमांडसाठी आपण आता विनंती करत आहोत। यामध्ये जवळपास 35 लाखापेक्षा जास्तचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की 1 फेब्रुवारीपासून तर आज तागायत हा कॉल सेंटर त्या ठिकाणी कार्यरत होता। आपल्याला अत्यंत शिताफीने माहिती मिळाल्यामुळं वेळीच आपण त्याचा बिमोड करू शकतो। टोटल किती मुद्देमाल जप्त करण्यात आला? सांगितलं